विचार करतोय चहा बनवतो स्वतःच, तिला पण तेवढाच आराम. झोप काय पूर्ण होत नाही. चहा बनवण्यासाठी घेतलेलं आणि मला नुकतंच कळले चहा पुढेच संपले. दररोज घरनं निघताना आमच्या मम्मी पप्पांचा नियम आहे की देवाच्या पाया पडल्याशिवाय बाहेर निघायचं नाही. राधे राधे सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आज जरा लवकर उठलेलो एडिटिंगसाठी. ते एडिटिंग मिस्टर पण बसले जस्ट झाले, चहाची वाट बघताय बिचारे. नाही चहा ठेव. एडिटिंग झाले आणि आमच्या अजून झोपलेले आहेत. कपडे बिपडे सगळे तिथेच आहेत. विचार करतोय चहा बनवतो स्वतःच, तिला पण तेवढाच आराम. ओय झोप काय पूर्ण होत नाही. 9:30 वाजलेत. बघू कधी उठते. मी आता पटकन 10 वाजेपर्यंत व्हिडिओ टाकायचे म्हणून पटकन मोबाईलमध्ये घेतो, अपलोड करतो व्हिडिओ तुम्हाला जरा वेळाने. चहा बनवण्यासाठी घेतलेलं आणि मला नुकतंच कळले चहा पुढेच संपले. चहा घालत होतो एकटा, त्या झोपल्यात. तर आता चहा पुढाने जातो. कोणती आणू? होय चहापूड कोणती आणू? लालवाली. नाव काय? लालवाली आणू? गिरनार. गिरनार सोसायटी नाही चांगली लागत ना? बापरे 10 वाजले. हा सोसायटी नाही ना चांगली लागत. गिरनार आणू? ठीक आहे. तर जातो चहापूड आणतो. चहापूड भेटले पण गणेश गिरनार ना भेटली. बघू काय होतं. 3 दुकानात फिरलो, एका पण दुकानात गिरनार नाही. आता काय बोलते बघू. जराशीच आणली पण ती गिरनार नाही भेटली ना. परत चांगला नाही जेव्हा झाला तर कोण पिणार. काय झालं बाबू? डीमार्टला पण जायचंय. तू बनवते चहा कमी बनवू? 1-2 मिनिटं. ठीक आहे चालेल बनव. तर दिवाबत्ती केलेली आहे, सगळं साफसफाई झालेली आहे. बायकोने चहा पण ठेवलाय. पाणी घालू ना ग. मी चाललो तुळशी मातेला पाणी घालायला. ओय हे ओपन आहे. बाटली दे ना मग, पाणी दे. पाणी दे. हे पकड, हे झालं. अरे खाली का टाकलंस? ओय तर चालू परत पाणी द्याला. बस झालं पाणी देऊ. आता कामं आवरलीत, ह्याची कामं बाकी आहेत. भेटूया मग. तर नाश्त्याची तयारी चालू केली आहे. काय करताय नाश्ता? उपमा. उपमा है ना? नाही नाही मगाशी सांगितलं ते सांग.
तिखट शिरा. तिखट शिरा. तर रव्यामध्ये चटणी टाकून देणार, तिखट शिरा. आणि मग शिऱ्याला काय म्हणतात? गोड शिऱ्याला साखरेचा शिरा. काय काय? साखरेचा शिरा. साखरेचा शिरा. वा, काय उपमा दिले. वा, ठीक आहे. तर इथे फोडणी द्यायला सुरुवात झालेली आहे. जिरं, मोहरी आणि कढीपत्ता. नाचत आहेत. नाचत आहेत नाही, नाचत आहे. नाचत आहेत आमचं मराठी. तुला काय करायचंय? नाचायला असं काय नाही, राहू दे, नाचायला. आणि हा मिस्टरांनी मला मगाशी दाखवलंय की मिस्टर उठले, ते उठले आणि मी मात्र झोपले. तर असं काय नाहीये, दरवेळी मी दररोज लवकर उठते आणि हे उशिराने उठतात. काल रात्री थोडंसं मला बरं पण वाटत नव्हतं आणि थोडंसं मला असं विचित्र भास होत होते की कोणतरी घराच्या बाहेर आलंय वगैरे असं. त्यामुळे मग माझी झोप लागली नव्हती आणि मग पहाटे थोडी उशिराने झोप लागली होती, म्हणून मग मी आज थोडी उशिरा उठली. नाहीतर हा व्हिडिओ बघून बाकी कोण काय बोलू न बोलो, माझ्या मम्मी मात्र मला शिव्या घालतील. घरात नवऱ्यासाठी शिव्या खाऊ शकतेस ना. शिव्या सोडायच्या, मम्मी जरा शिव्या घेणार आहे का? मम्मी म्हणेल सायली किती वाजले, 10 वाजले तरी उठत नाही असे बोलते. मग चुकीचं काय बोलतो? काय हो चुकीचं काय? आता तर पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला सांगते सकाळी 4ला उठावं लागेल, कारण ह्यांची अंबरनाथ चालू होईल. अंबरनाथला ड्युटी लागल्यावर मी तर काय भेटणारच नाही. एक दिवस गायब. त्यात पण आता हिच्या व्हिडिओचं एडिटिंग वगैरे ते काहीतरी मॅनेज करावं लागणार मला. तर इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि माझी डब्याची पण. तर आज काय डब्याला? मेथीची भाजी आणि चपाती आणि जेवणाला वांग्याचं कालवण, भात आणि चपाती भाजी. ते कालवण म्हणते, कसलंय कालवण? वांग्याचं. तर मी आता नंतर पाट काढून त्यापासून पाठच नाही. हा ठीक आहे. तर मी आता 2-2:15ला कामाला निघेल. मग त्यानंतर ही एकटीच घरात असते. तिला एकटीला भरपूर कंटाळा येतो, म्हणून ती इकडे जा तिकडे जा करत असते. त्यात बाहेर जायचा पण कंटाळा म्हणतो. झोपा काढणार, रात्री जागी राहणार, एवढंच काम आहे तिला. कामाला जाऊ शकते पण नाही जात कारण तब्येत ठीक नव्हती, म्हणून मी काम सोडलं. मग तू कामाला गेल्यावर व्लॉग कोण बनवणार? मी नको जाऊ का कामाला? मग व्लॉग नको पाहिजेच ना. तर आता ही कामाला जाणार नाही, आम्ही आमचा ब्लॉग इथे संपवतो. भेटी मस्करी चालू आहे आमची. ती काय कामाला जाणार नाही आणि आमचे ब्लॉग असेच चालू राहतील. फक्त एवढंच की लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक आम्हाला मोटिवेट करत असतं अशा व्हिडिओ बनवण्यासाठी. आता झालंय जेवण बनवून, वाजले 1:30, म्हणून मग आता ह्यांना पण कामाला जायचंय म्हणून मग दोघंही जेवायला बसलोय. आज जेवणामध्ये काही साधं जेवण आहे. चपाती बनवली, भात बनवलाय, वांग्याचं कालवण बनवलंय आणि मेथी बनवली. तर आता दोघंही पटापट जेवून घेतो. ते पण बसले तिथं जेवायला. ह्यांना भातावरती आणि कालवणासोबत यांनी दही आणलंय. आत्ताच जाऊन दही आणलंय. त्यांना भात, कालवण आणि दही हे 3 मिक्स करून खूप जास्त आवडतं. भात कालवण आणि दही, काय कॉम्बिनेशन असतं, एक नंबर. मी बाबा कधीच खाऊ नाही शकत, हे खातात. त्यामुळे असं फक्त कालवण आणि भात असेल तरी त्यांना दही आणून दिलं तरी ते पोटभर जेवतात. त्यांच्या जेवणाचं मला कधीच टेन्शन नसतं की मला हेच बनव, हेच आमटी बनव, मला तेच बनव, असं कधीच नसतं. जे बनवशील ते आवडीने खात असतात. आता पटापट जेवून घेतो म्हणजे त्यांना पण, ते पण थोडा वेळ बसतील. त्यांना 2:30ला निघायचं, मग जेवून थोडेसे फ्री होतील आणि मग 2:15ला निघायचं. मग आताच ते निघतील, तोपर्यंत मग जेवण झालं की 10-15 मिनटं आराम करतात आणि मग मी पण जेवून घेते. एकदा जेवण वगैरे झालं की मग सगळं काम एकत्रच आवरून घेते. आता 1ला पाणी आलंय माझ्याकडे,
मग सगळी कामं एकत्र झाली की मग संध्याकाळच्या जेवणापर्यंत काहीच काम नसतं घरात. घेतो आता पटापट जेवण आणि मग तुम्हाला भेटते. आत्ताच माझं जेवण झालंय आणि ही आमची चिमणीचे घास घेत घेत जेवते, मोबाईल बघत बघत. एवढा मोठा टीव्ही आहे तिकडे, तो टीव्ही बघायचा सोडून तिच्या हातात तो मोबाईलच पाहिजे. माझं जेवण परत मी लस्सी बनवली दह्याची. ही लस्सी बनवून झाली माझी. लस्सी बनवून मी ती पिली, अजून तिच्या चपात्या चालू आहेत. तुम्ही मला एक्सपोज करताय सारखं व्हिडिओ मध्ये. तू चिमणीगत का खाते एवढ्या हळू हळू? डॉक्टरांनी पण हा एक नियम आहे की एक घास 32 वेळा चावायचा. म्हणजे हिच्याकडे एकच दात आहे, ते एका दाताने ती 32 वेळा चगळते. असं आहे का? मग अरे बापरे, भाजी चपाती खायचा कंटाळा येतो. तुला काय पाहिजे? मच्छी सारखी? मग काय पाहिजे? मच्छी काय सारखी? फक्त मच्छी खाऊन जगू. मग मला जेवणच पाहिजे. हे कुठलं मराठी काय कळलं ना झालंय मला. तर हिचं असंच चालू राहील. मी आता निघेल एक अर्ध्या तासात. त्याच्या आधी बेबोला भेटायला जाणार. तिची तब्येत विचारतो. तिला व्हिडिओमध्ये घेता येत नाही कारण की तिची तब्येत ठीक नाही आहे. इथून पुढे ती दिसणार पण नाही तुम्हाला. कधी दिसली तर दिसेल, सांगता येत नाही. कारण जर तिला नजर लागते ना, म्हणून मग नजर लागली की ती आजारी पडते. त्यामुळे मग नकोच ते उगाच तिला त्रास बिचारेला. त्यामुळे कधीतरी रेअरली एखाद्या वेळेला दिसली तर दिसली व्हिडिओमध्ये. अदरवाईज बेबोला जास्त व्हिडिओमध्ये, म्हणजे बेबो म्हणजे चिव, तिला आम्ही बेबी बोलतो आणि आम्ही बेबो बोलतो. तर मग तिला दिसणार नाहीच व्हिडिओमध्ये. कधीतरी तुमच्या डिमांडसाठी घेईन कधीतरी. खूप पण थोडी अजून तिची तब्येत बरी होऊ द्या. आत्ताशी कुठे थोडीशी रिकवर बऱ्यापैकी झाली. आता स्कूलला जायला लागले. डान्स क्लास, आता शाळेमध्ये तिचा डान्स रिहर्सल चालू झाले. तर मग काल डान्स करून दाखवत होती नन्ना मुन्ना राणीवर. तर राणी नाही ग, राही. नन्ना मुन्ना राही, सॉरी. तर बघू आता कधीतरी नक्कीच तुमच्यासाठी एक छोटीशी तुमच्यासाठी एक झलक चिवची मी व्हिडिओमध्ये घेत जाईन. पण अशी सारखी जशी पहिला दिसत होती तशी नाही दिसणार. कारण ठीक आहे, एनिवे सोडून देऊ गोष्टी. तर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर लाईक करत राहा. असंच तुमचं प्रेम आमचं दाखवत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही तुमच्यासाठी पुढे आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं तुम्हाला चांगले कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करू. आत्ताशी आमची सुरुवात आहे. तुम्ही आम्हाला मोटिवेट करण्यासाठी एक लाईक आणि एक शेअर आणि तिथले जे बटन आहे ते तर नक्कीच दाबू शकता. किती हार्डली सेकंद लागतात. तर मग तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब आणि केलेला शेअर त्याच्याने आम्हाला खूप जास्त मोटिवेट व्हायला होणार आहे. सो तुम्ही पण आम्हाला आमच्या स्ट्रगलमध्ये साथ द्या आणि पुढे न्या. तर तुम्ही ऐकलं असाल, आमच्याकडनं काही चुका होत असेल तर त्याही सांगा. काही टिप्स असतील त्याही सांगा. आम्ही त्यावरही काम करायला तयार आहे. तर मी निघाल थोड्या वेळाने, भेटतो मग नंतरला. तर मी निघतो कामाला जायला. डब्बा वगैरे सगळं घेतलंय. हात खाली कर. डब्बा वगैरे सगळं घेतलंय. आता पोरींना भेटायला जातो. मी आलोच. पाय पडून हाईत का नाही ते पण बघतो. पकड, मी आलो. पाय पडून तर येत नाहीये वहिनींचा. देवाचा दररोज घरनं निघताना आमच्या मम्मी पप्पांचा नियम आहे की देवाच्या पाया पडल्याशिवाय बाहेर निघायचं नाही. हेल्मेट घ्या. चावी घेतली? हो घेतो. चल, तर भेटूया. मी येईल डायरेक्ट संध्याकाळी. बाय बाय. तर आलो आता घरी कामावरतून जस्ट. आता हातरून वगैरे टाकलेलं पण आहे. डायरेक्ट झोपायची तयारी सगळं. नाही, मग करून ठेवलं.
हेच आज बघितलं तुमची तयारी करून ठेवली. हा नाश्त्याची तयारी करते सकाळची. सकाळच्या नाश्त्याची तयारी बघू काय काय सांबर. होय तुमचं सांबारसाठी हे टाकले शेवग्याची शेंगा. ओहो तर उद्या इडली सांबार आणि चटणी. आणि चटणी. हे बघा चटणी हे पकडा. तर जेवून घेतो आता आम्ही. तू जेवली? हा मी जेवली म्हणजे मी 2 चपाती खाल्ले. माझं पोट भरलंय. 2 चपात्या? बर मग आता आम्ही जेवून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला या उद्याच्या ब्लॉग. उद्याच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे. राधे राधे.